हाय सर्वांना, मी पूजा क्रिएशन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते पावभाजीची रेसिपी। पावभाजी आमच्या घरामध्ये खूप फेवरेट आहे, सगळ्यांनाच आवडते, पण स्पेशली माझ्या मुलाला खूप जास्त आवडते। तर त्याच्यासाठी मला हफ्त्यातून एकदा तरी बनवावंच लागते पावभाजी। तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करू। तर प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते पावभाजी बनवण्याची। तर आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवते पावभाजी ती तुमच्यासोबत शेअर करते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पावभाजी बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 बटाटे, 3 टोमॅटो, वाटाणे, फ्लावर थोडासा आणि 2 शिमला मिर्च घेतलाय आणि 2-3 आपल्या साध्या मिरची पण घेतलाय। तर सगळ्या भाज्या आपण छान कट करून घेतलाय। आता ह्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे। तर 2 शिमला मिरचीपैकी मी एक कट करून ठेवली आहे शिजवण्यासाठी आणि दुसरी बारीक कट केली, ती आपल्याला फोडणीमध्ये ॲड करायची। आता इथे मी कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे 1 चमचा जिरे ॲड करणार आहे आणि आता त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकते। तर जास्त मोठ्या फ्लेमवर नाही करायचे, लो फ्लेमवरच करायचे। आणि आता याच्यामध्ये एक एक करून आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत। पहिले बटाटे टाकते मी, त्यानंतर फ्लावर स्वच्छ धुवून घेतलं आहे, ह्या भाज्या सगळ्या कट केल्यानंतर। आता आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये टाकूया ह्या तेलामध्ये आणि हे नंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण ह्या भाज्या जेव्हा शिजवून घेतो ना, तर त्यामध्ये पावभाजीचा म्हणजे मसाल्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि टेस्ट पण खूप छान लागते भाजीची। आता यामध्ये पाणी टाकते मी शिजण्यासाठी। तर 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आणि थोडंसं मीठ पण टाकते टेस्टसाठी। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो कट करून घेतले, आता त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची बारीक। आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या सर्व भाज्या शिजलेल्या आहे आणि त्या मी मॅश करून घेत होते। आता इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवली त्याच्यावरती। तर कढई तापल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे बटर। तर बटर मेल्ट होऊ द्यायचं आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल पण टाकणार आहे। आता बटर आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहे। कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त ब्राऊन नाही करायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली शिमला मिर्च टाकणार आहे, फाईनली एकदम चॉप केली आहे कॅप्सिकम। तर ते टाकल्यानंतर आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये टेस्टप्रमाणे मीठ टाकते मी। आता यामध्ये जी आपण अद्रक लसूण पेस्ट करून घेतली होती ती टाकते। त्यामध्ये थोडासा टोमॅटो पण होता, त्यामुळे त्याला थोडासा लाल कलर दिसतोय। तर आता चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये। आणि आता आपण जी टोमॅटो प्युरी करून घेतली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहे। आता हाय फ्लेमवरती चांगलं मिक्स करून घेते हे। आता यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवूया 5 मिनिटांसाठी। झाकण ठेवल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे म्हणजे मसाला वगैरे आहे ते चांगलं शिजलं जातं, टोमॅटो पण। आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकते
त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, त्याच्याने कलर पण छान येतो। आणि इथे मी पावभाजीचे 2 पॅकेट घेतले पावभाजी मसाल्याचे, तर त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते भाजीची। तर ते दोघं पण पॅकेट आपण याच्यामध्ये टाकून देऊ। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण जे आधी भाज्या शिजवून घेतल्या होत्या ना, त्या मॅश केलेल्या भाज्या, तर ज्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये ते मिक्स केले। आणि हे बघा, हे आता आपल्याला या मिश्रणमध्ये टाकायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी पण टाकते, कारण मला पातळच कन्सिस्टन्सी आवडते भाजीची। आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून कट केलेली कोथिंबीर टाकते वरतून, आणि थोडं बटर पण टाकू। आता भाजी आपल्याला चांगली बॉईल होऊ द्यायची आहे थोडा वेळ। तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान भाजी आता उकळू द्यायची आहे, आणि छान कलर आलाय भाजीला। आता आपण झाकण ठेवू भाजीवरती, आणि झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवरती आपण थोडा वेळ भाजी होऊ द्यायची आहे। तर आता आपण इथे बघू शकतो झाकण काढल्यानंतर किती छान दिसते भाजी। आता आपली भाजी रेडी आहे, कलर पण छान आला ना। तर आता आपण मस्त पाव गरम करूया। तर इथे तव्यामध्ये मी बटर लावून पाव पण छान गरम करून घेते, भूक पण खूप लागलेली आहे। आणि माझा मुलगा पण केव्हापासून वाट बघतोय कधी पावभाजी रेडी होईल। तर चला आता मी पटापट पाव गरम करून घेते आणि त्याला देते पावभाजी। डिलिशियस पावभाजी रेडी आहे, छान दिसते ना। चला आता आपली पावभाजी पण रेडी आहे, आणि आम्ही मस्त आता पावभाजी एन्जॉय करतो। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच।